समाज मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। थोर समाजसेवक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सव नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या निमित्तानं सावित्रीमाई अभिवादन रॅली समितीच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला ठिकठिकाणी अनुयायांचा मोठा प्रतिसाद मिळाला। संजय बाबा करपे देऊर, प्राध्यापक अमृतराव काळोखे राजापूर, प्राध्यापक किरण भुजबळ कोंढवे, अमरदादा गायकवाड सातारा, गार्डी बंधू पिंपोडे, रवी बोडके यशोधन ट्रस्ट वेळे यांच्या पुढाकारानं या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। महात्मा ज्योतिराव फुले यांची कुलभूमी कडगुण तालुका खटाव येथून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या रॅलीस मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। पुसेगाव, चिमणगाव, कोरेगाव, जळगाव, किनाही नाका, सातारा रोड, आंबवडे, देऊर, वाठार, पिंपोडे, सोनके, नांदवळ, नायगाव, सोळशी, वेळे, खंडाळा, केसुर्डी, नायगाव या मार्गावर ठिकठिकाणी अनुयायांनी उत्साही स्वागत करत हारेतुरे चहा नाश्ता जेवणाची उत्तम सोय केली। सावतामाळी महाराज यांचे थेट वंशज सावताबाबा महाराज वसेकर, साखरचंद महाराज, माळी विकास मिशनचे सुरेश जाधव, दशरथ गणवट आदींच्या उपस्थितीमध्ये रॅलीचा शुभारंभ करण्यात आला होता। कोरेगाव येथे नगराध्यक्षा बर्गे मॅडम, ॲडव्होकेट शिंदे, पत्रकार श्री पवार आदींनी स्वागत केले। श्री भोजने सर, मिशन प्रमुख SCP जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते KR चौधरी, धनंजय फरांदे, शैलेश फरांदे, सुहासदादा फरांदे, राजेंद्र करणे, महाजन गारडे, लोकशाहीर पुंडलिक फरांदे यांचे वंशज वैभव फरांदे, प्रकाश फरांदे, प्रतापराव गोरे, दीपक घनवट, सागर दिडके, बाबू डंगारे, कविता घनवट, जयश्री घनवट, जयश्री काळोखे, रंजना घनवट आदींसह राजापूर येथील शेकडो स्त्री पुरुषांच्या सक्रिय सहभागाने शेवटपर्यंत चैतन्यमय वातावरण राहिले। दरम्यान डांबेवाडी येथील प्रमुख कार्यकर्ते महिला भगिनींनी नायगाव येथे जाऊन सावित्रीमाईंचे मनापासून दर्शन घेतले। युवा कार्यकर्ते विष्णू बनसोडे, सकुबाई बनसोडे, माजी सरपंच कृष्णराव बनसोडे आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य केले। तर भारतीय किसान संघाचे विनायक ठिगळे, अमर फडतरे यांनी शुभेच्छा दिल्या। जय ज्योती, जय क्रांती। देश घडवून त्याची जयंती एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर, कडगुण, नायगाव।
आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।